नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण रेशो अँड प्रपोर्शन या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 4 मधील प्रश्न 4, 5 आणि 6 यातील काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ सेमी इंग्रजी माध्यमाच्या व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रश्न 4. पुढील संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत का ते ठरवा. या प्रश्नातील पहिली 2 उदाहरणे मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. प्रत्येक गणित मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सोडून दाखवणार आहे. पहिलं उदाहरण यातलं आहे 2, 4, 8 या संख्या दिलेल्या आहेत आणि या पारंपरिक प्रमाणात आहेत का नाही आपल्याला ठरवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की 3 संख्या पारंपरिक प्रमाणात असतात. म्हणजे समजा आपण विचारलं की ए बी सी या जर 3 संख्या घेतल्या आणि या जर पारंपरिक प्रमाणात असतील तर मध्यम प्रमाणपद जे आहे बी त्याचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार असतो, म्हणजेच ए गुणिले सी चा गुणाकार असतो. म्हणजे 3 संख्या ए बी सी जर पारंपरिक प्रमाणात असतील तर बी वर्ग बरोबर ए गुणिले सी असतं. मग तोच नियम आपण इथे वापरणार आहोत पारंपरिक आहेत की नाही ओळखण्यासाठी. म्हणजे इथे मध्यम प्रमाणपद आहे 4, म्हणजेच 4 चा वर्ग करायचा आहे आणि तो वर्ग झालेला आहे 16, 4 गुणिले 4 आणि ए आणि सी चा गुणाकार म्हणजे अंत्यपदांचा गुणाकार होईल 2 गुणिले 8, तो गुणाकार झाला 2 16, म्हणजेच बी वर्ग बरोबर ए सी आलेला आहे. मध्यम पदाचा वर्ग आणि अंत्यपदांचा गुणाकार दोन्ही सारखे आलेले आहेत. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो की 2, 4, 8 या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. अतिशय सोपं उदाहरण आहे. या पद्धतीने सोडवायचंय. मध्यम पदाचा वर्ग करायचा आहे त्याचं उत्तर आणि अंत्यपदांचा गुणाकार त्याचं उत्तर जर सारखं आलं तरच त्या 3 संख्या पारंपरिक प्रमाणात असतात. जर या ठिकाणी मध्यम पदाचा वर्ग आणि अंत्यपदांचा गुणाकार जर सारखे आले नाहीत तर त्या संख्या पारंपरिक प्रमाणात नसतात. प्रॉब्लेम सेट 4 मधील क्वेश्चन नंबर 4 आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. क्वेश्चन नंबर 4. Check whether the following numbers are in continued proportion. First example 2, 4, 8. Now in this example the 3 numbers are 2, 4, 8 and we have to check whether the given numbers are in continued proportion or not. Now we know that when the given 3 numbers are in continued proportion, it means that if consider A, B, C are the 3 numbers which are in continued proportion, then the square of the mean term, that is B square, is equal to product of the extreme terms, that is A and C. So B square is equal to AC. It means that A, B, C are in continued proportion. So we will use this rule here. So A, B, C means 2, 4, 8 here. So value of A is 2, value of B is 4 and value of C is 8. Now we will take the square of mean term, that is square of 4, that is 16, and product of extreme terms, that is 2 into 8 is also 16. So square of mean term is 16 and product of extreme terms is also 16. It means that the given numbers are in continued proportion. So therefore 2, 4, 8 are in continued proportion. Are in continued proportion. So this is the conclusion. And if the square of the mean term is not equal to the product of extreme terms, then the given numbers are not in continued proportion. So this is the answer here. So given numbers are in continued proportion because B square is equal to AC, means square of mean term is equal to product of extreme terms. आता प्रश्न 4 दुसरं उदाहरण सोडूया. संख्या अशा दिलेल्या आहेत 1, 2, 3.
या संख्या आपल्याला पारंपरिक प्रमाणात आहेत की नाही ठरवायचं आहे. मग अशी सोडवलं तसंच आपल्याला इथे सोडवायचं आहे. 3 संख्या म्हणजेच ए बी सी घ्यायच्या. ए म्हणजे 1, बी म्हणजे 2 आणि सी म्हणजे 3. मग मधली जी संख्या आहे म्हणजे मध्यम पद जे आहे ते 2 आहे. मध्यम पदाचा वर्ग करायचा आहे. 2चा वर्ग झाला 4 आणि अंत्यपदे जी आहेत ती आहेत 1 आणि 3 यांचा गुणाकार झाला 3 1 3. मग आता इथे मध्यम पदाचा वर्ग आणि अंत्यपदांचा गुणाकार दोन्ही सारखे आलेले नाही आहेत, म्हणजेच इथे 4 हे 3 इतके नाही आहेत, म्हणजे 4 इज नॉट इक्वल टू 3. म्हणजेच 1 2 3 या संख्या पारंपरिक प्रमाणात नाहीत. या संख्या पारंपरिक प्रमाणात नाहीत, कारण आपण पाहिलेलं आहे गुणधर्म की बी वर्ग बरोबर एसी इथे आलेलं नाही. बी वर्ग बरोबर जर एसी आलं तरच आपण म्हणू शकतो की दिलेल्या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. इथे बी वर्ग म्हणजे 2चा वर्ग 4 आहे आणि ए सी चा गुणाकार 3 आलेला आहे. बी वर्ग बरोबर एसी आलेलं नाहीये, म्हणजे या तिन्ही संख्या पारंपरिक प्रमाणात नाहीत. नाउ सेकंड एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 4. The given numbers are 1, 2, 3. We have to check whether the given numbers are in continued proportion or not. Here, the square of the mean term, that is 2 square, is equal to 4. And product of extreme terms, that is 1 and 3 are the extreme terms. So product of 1 into 3 is 3. So here, b square is not equal to ac. That is, 4 is not equal to 3. Therefore, 1, 2, 3 are not in continued proportion. Are not in continued proportion because if A, B, C are in continued, then B square is equal to AC. This is the property. So here this property is not satisfied because square of the mean term is not equal to the product of extreme terms. That is, B square is not equal to AC. So 1, 2, 3 are not in continued proportion. या दोन उदाहरणांवरून तुम्हाला दिलेल्या संख्या या पारंपरिक प्रमाणात आहेत की नाही ते तुम्हाला ठरवता येईल आणि अधिक उदाहरणं सोडवण्याचा सराव या दोन उदाहरणांवरून तुम्हाला करता येईल. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 मधील प्रश्न 5वा सोडवूया. प्रश्न असा दिलेला आहे. एबीसी या संख्या पारंपरिक प्रमाणात आहेत. जर ए बरोबर 3, सी बरोबर 27 तर बी ची किंमत किती? आता इथे आपल्याला एबीसी या संख्या पारंपरिक दिलेल्या आहेत, म्हणजेच आपण गणित सोडूया. एबीसी या संख्या पारंपरिक आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. पारंपरिक प्रमाणात आहेत म्हणून आपण पारंपरिक प्रमाणात आहेत त्याचा गुणधर्म वापरू शकतो. म्हणजेच मध्यम पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा गुणाकार म्हणजेच ए आणि सी चा गुणाकार हे समान असतात. म्हणजेच बी वर्ग बरोबर एसी असतं. आता यामध्ये या सूत्रात आपण या ए आणि सी च्या किमती ठेवू शकतो. म्हणजेच बी वर्ग बरोबर ए ची किंमत आहे 3 आणि सी ची किंमत आहे 27. या दोघांचा गुणाकार झाला 81. 27 त्रिक 81. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढलं. आपल्याला बी ची किंमत काढायची आहे. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढू म्हणजेच आपल्याला किंमत मिळेल बी बरोबर 9. 81चं वर्गमूळ 9, बी वर्गाचं वर्गमूळ 9. अशा पद्धतीने आपण इथे बी ची किंमत काढलेली आहे. उत्तर 9 आलेलं आहे. आता हाच 5वा प्रश्न आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. प्रश्न असा दिलेला आहे. ABC are in continued proportion. If A is equal to 3 and C is equal to 27, then find B. So we have to find the value of B here. ABC are in continued proportion. So I write here ABC are in continued proportion. This is given. So this information is given in the example. So the three numbers are in continued proportion ABC. It means that square of mean term, that is B square, is equal to the product of extreme terms, that is A into C. Product of extreme terms means here
extreme terms are a and c and mean term is b. So square of mean term is equal to product of extreme terms. So put the values of a and c here in this formula. So b square is equal to 3 into 27. Put the value of a is 3 and value of c is 27. So b square is equal to 27 into 3 is 81. So b square is equal to 81. We have to find the value of b. So taking square root on both sides. So taking square root on both sides. So we get b is equal to 9. So this is the value of b. आता प्रश्न 6वा संकीर्ण प्रश्न संग्रह 4 मधील पाहूया. पुढील गुणोत्तरांचे शतमानात रूपांतर करा. कन्व्हर्ट द फॉलोइंग रेशोज इन पर्सेंटेज. इथे दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मी एकाच वेळेला उदाहरण समजावून सांगतो. अतिशय सोपं आहे. पहिलं उदाहरण दिलेलं आहे 37,500 म्हणजेच 37:500. आता या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला गुणोत्तर हे शतमानात रूपांतर करायचं आहे. म्हणजेच दिलेला रेशो हा पर्सेंटेज मध्ये रूपांतरित करायचा आहे. म्हणजेच छेद 100 आणायचा आहे. मग आता हेच गुणोत्तर मी असं लिहितोय 37,500 म्हणजेच हे गुणोत्तर आपण असं मांडू शकतो 37/500. 37/500 इज इक्वल टू 37/500. आता या उदाहरणामध्ये मला पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचंय म्हणजे शतमानात रूपांतर करायचं म्हणजे त्याचा छेद 100 आणायचा. आपण पाहिलेलं आहे की शतमान हे एक विशेष प्रकारचं गुणोत्तर असतं की ज्यामध्ये छेद 100 असतो. मग आता इथे छेद 500 आहे तो 100 आणायचा आहे. म्हणून मी काय करतोय की 37/500 हा जो दिलेला रेशो आहे त्याला मी अंशात देखील 100 ने गुणतोय आणि छेदात पण 100 ने गुणतोय. असं केल्यामुळे गणितात कुठलाही बदल होत नाही. कारण या 100ला हे 100 कॅन्सल झाले तर दिलेलं गुणोत्तर म्हणजे दिलेला रेशो हा कायम आहे. मग आता हे फक्त आपण सोडवायचंय. मग इथे हे 2 शून्य ह्या 2 शून्याशी कॅन्सल झाले म्हणजेच राहिले कोण कोण पहा 37/5 राहिले अंशात. छेदातले 100 आहे तसेच आहेत. म्हणजेच आता इथे आपल्याला 37ला 5 ने भागायचं आहे. मग 37ला 5 ने भागायचं आहे म्हणजे तुम्ही भागाकार इथे शेजारी असा करू शकता 37/5. मग इथे 5×7 35चा भाग गेला. खाली राहिले 2 अंक संपलेत. 0 घेतला म्हणजेच दशांश चिन्ह दिलं टिंब. 5×20चा भाग गेला म्हणजेच 37/5चं उत्तर झालेलं आहे 7.4. म्हणजे या अंशाचं उत्तर झालेलं आहे 7.4. हा छेदातले 100 आहे तसेच आहे. म्हणजेच आपण इथे शतमानात असं लिहितो छेद 100 आलेला आहे म्हणजे याचं दुसरं पद 100 आलेलं आहे. म्हणजेच हे 7.4% झालेले आहेत. म्हणजेच आपलं पर्सेंटेज मध्ये रूपांतर झालेलं आहे 7.4. आता प्रश्न 6व्यातीलच दुसरं उदाहरण सोडूया. उदाहरण असं दिलेलं आहे 5/8. आपल्याला याचं शतमानात रूपांतर करायचं आहे. वी हॅव टू कन्वर्ट दिस रेशो इन पर्सेंटेज. मग दिलेलं गुणोत्तर मी लिहितो 5/8 आहे तसंच. म्हणजेच आता इथे 5/8ला मी 100 ने गुणतोय आणि छेदात पण 100 लिहितोय. म्हणजे गणितात कुठलाही बदल झाला नाही कारण 100ला 100 कॅन्सल झाले म्हणजे 5/8 हे गुणोत्तर कायम आहे. मग आता अंशाचं उत्तर काढायचं. छेद 100 तसाच ठेवायचा आहे. मग 500/8 झालं अंशामध्ये 500/8 म्हणजेच इथे आपल्याला भागाकार फक्त करायचा आहे अंशाचा 500/8 इथे. मग हा जो भागाकार येतोय हा आपण इथे केला तर आपल्या लक्षात येईल की 8×48चा भाग गेला. खाली राहिले 2 वरून घेतला 0. 8×2=16चा भाग गेला. खाली राहिले 4 वरून घेतले 0. अंक संपले 0 घेतला म्हणजेच दशांश टिंब द्यायचं डेसिमल पॉइंट द्यायचा आहे आणि 8×5=40 म्हणजेच 500/8 या अंशाचं उत्तर आलेलं आहे 62.5 आणि हे छेदातले 100 तसेच आहेत. म्हणून 62.5/100 इथे या गुणोत्तरामध्ये दुसरं पद म्हणजे छेद 100 आलेला आहे.
म्हणजेच आपलं शतमानात रूपांतर झालेलं आहे 62.5. हा छेदातला 100 काढून टाकला तर त्याच्याऐवजी टक्केचं चिन्ह द्यायचं आहे. म्हणजेच हे पर्सेंट मध्ये आपलं कन्व्हर्जन झालेलं आहे 62.5%. असंच अजून एक शेवटचं उदाहरण सोडून दाखवतोय. तिसरं 22/30 22/30. या उदाहरणात देखील आपल्याला दिलेल्या गुणोत्तराचं शतमानात रूपांतर करायचंय. मीन्स वी हॅव टू कन्वर्ट दिस रेशो इन पर्सेंटेज. पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचंय म्हणजेच आपल्याला छेद 100 आणायचा आहे. मग मी उदाहरण सोडवायला घेतोय 22/30. मग आता इथे 22/30 हे जे दिलेलं गुणोत्तर आहे याला 100 ने गुणायचंय आणि छेदात पण 100 लिहायचंय. म्हणजे दिलेलं 100 ला 100 नवीन बदल जो केला आहे गणितात तो कॅन्सल होईल. मग आता इथे फक्त आपल्याला हा 0 या 0शी कॅन्सल झाला. म्हणजे राहिले 220/3. छेदातले 100 तसेच आहे. मग इथे आपल्याला भागाकार करावा लागेल फक्त 220/3चा. छेद 100 तसेच ठेवायचे आहे. म्हणजेच इथे 220ला जर आपण 3 ने भागलं तर आपल्याला भागाकार असा करता येईल. 3 7 21चा भाग गेला. खाली राहिला 1. वरून घेतले 0 झाले 10. 3 त्रिक 9चा भाग गेला. परत खाली राहिले 1. वरून घेतला 0. अंक संपले. 0 घेतला म्हणून टिंबाचा भाग गेला दिला. दशांश अपूर्णांक आहे इथे. दशांश चिन्ह दिलं आणि पुन्हा 3 त्रिक 9चा भाग गेला. 3 त्रिक 9चा भाग गेला. खाली राहिले 1. सारखा सारखा एकच राहणार आहे आणि पुन्हा 3चाच भाग जाणार आहे. म्हणजे इथे उत्तर आपण लिहू शकतो असं 73.3 किंवा अजून पुढचा डेसिमल लिहिलं तरी तो 3च येणार आहे. 73.33 आणि छेद 100 आहे त्याच्याबद्दल आपण इथे टक्के लिहू शकतो. पण छेद 100 काढून टाकायचं आहे म्हणजेच टक्केचं चिन्ह आपल्याला द्यायचं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला या उदाहरणात कळलं असेल की दिलेलं गुणोत्तर जर शतमानात रूपांतर करायचं असेल म्हणजे पर्सेंटेज मध्ये जर रूपांतरित करायचं असेल तर दिलेल्या गुणोत्तराला अंशात पण 100 ने गुणायचं आणि छेदात पण 100 ने गुणायचंय. आणि मग अंशाचं उत्तर काढायचं. छेद 100 तसाच ठेवायचा आहे आणि छेदातलं 100 काढून टाकायचं. त्याच्याऐवजी अंशाचं जे उत्तर आलंय त्यालाच आपण टक्केचं चिन्ह द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला शतमानाचं रूपांतर करणारी उदाहरणे सोडवता येतील.